हाय, तर मी आज तुमच्यासोबत कोथिंबीरच्या वडीची रेसिपी शेअर करत आहे. तर सर्वात अगोदर मी एक पेंडी कोथिंबीर घेतली होती आणि तिला मी व्यवस्थित धुवून घेतली आणि नंतर थोडी सुकवली आणि त्यानंतर मी अशी बारीक थोडी थोडी घेऊन तिला बारीक केली. आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मसाला टाकण्यासाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 मिरची ची देठं काढून टाकली आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जिरे पावडर टाकली, नंतर गरम मसाला पावडर टाकली आणि थोडे धने टाकले आणि थोडासा ओवा टाकला त्याच्यामध्ये. तर हे मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली त्याची. आणि त्यानंतर मी 3 वाटी बेसन पीठ आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकली आणि जी बारीक पेस्ट केली होती ती पण त्याच्यामध्ये टाकून आणि परत कोथिंबीर बारीक केलेली ती पण त्याच्यामध्ये टाकली आणि चांगली मळून घेतली. तर पाणी थोडंसंच टाकायचं, पाणी थोडं जास्त टाकायची गरज लागत नाही. असं प्रकारे ते मळून घ्यायचं आणि वरती थोडंसं तेल लावायचं, कारण की आपण म्हणजे चिकटून बसतं. तर असं मळून झालं आहे, जास्त पातळ पण नाही आहे, मीडियम आहे. तर ते बघू शकता तुम्ही कसं मळायचं ते. त्यानंतर म्हणजे आपण स्टीम करण्यासाठी जी चाळण असते तिला थोडं तेल लावायचं आणि तिच्यावरती पांढरे तीळ टाकायचे आणि जे पीठ मळून घेतलं म्हणजे जे मिश्रण करून घेतलं वडीचं ते एकत्र व्यवस्थित इक्वली सगळीकडे स्प्रेड करायचं आणि वरतून परत तेल लावायचं आणि पांढरे तीळ टाकायचे. आणि त्यानंतर स्टीम करण्यासाठी ठेवायचं. तर 15 ते 20 मिनटं स्टीम केल्यानंतर बघा असं होतं ते. तर स्टीम करून झाले की अर्धा तास थंड करायचं आणि त्यानंतर असे स्लाईस करून घ्यायचे, चौकोनी स्लाईस करायची. तर तुम्ही बघू शकता कसं शेप झालं आणि त्यानंतर तेलामध्ये टाकून फ्राय करायचे. तर हे खूप टेस्टी आणि क्रिस्पी होऊन जाते. तर तुम्ही बघू शकता की ती क्रिस्पी झाली. रेसिपी आवडली